कुदळवाडी चिखली येथे गेल्या 12-13 तारखेपासून इथे अनधिकृत असे भंगार व्यावसायिक आहेत म्हणून कारवाई चालू आहे। इथे 20-30 वर्षापासून हे लोक राहतात। हे बघा पक्के बांधकाम आहे। भंगार व्यावसायिकांना गजा आणण्यात आलेला आहे सरकारकडनं। हे पहा किती त्यांचं नुकसान झालेलं आहे। हे बघा असे अनेक कमसे कम 700-800 एकर जागा या ठिकाणी खाली करण्यात आलेले आहे। परंतु याच्यामध्ये दोष कोणाचा आहे? कॉर्पोरेशनवाल्याचं आहे का यांचं लोकांचं आहे? लोक तर राहायला दिलं तरी राहतात, पण कॉर्पोरेशनचा कायदा आहे की बाबा बेकायदेशीर राहता येत नाही। त्यांनी काही सांगितलं नाही की बाबा इथे येऊन तुम्ही बांधू नका, हे करू नका। तिथले बीट मार्शल लाखो रुपये यांच्याकडनं घेऊन जायचे, हप्ते घेऊन जायचे। हप्ते असायचे महिन्याला 1,00,000-2 लाख रुपये प्रत्येक याच्या व्यवसायाकडनं। पोलिसांचं भागायचं, त्याचं भागायचं। पण अचानक राजकीय दबावाखाली कारवाई करण्यात आलेली आहे। या ठिकाणी अनेक लोकांचं नुकसान। एक चाचा आहेत आपल्याकडं। काय नाव चाचा आपलं? राज कम्फर्ट प्रोडक्ट्स। काय म्हणून तुमचं कसलं दुकान होतं इथं? ये फॉर्म की फॉर्म दुकान होतं। किती वर्षापासून तुम्ही हे केलं? 6-7 साल भाड्याने घेतलं होतं का जागा का कसं? आणि सगळं नुकसान झालेलं आहे सब असंच? नुकसान। तुम्हाला माल का सब नोटीस वगैरे न देता असंच? नोटिस दिया था, बहुत शॉर्ट हाँ। नोटिस दिया था, हां 15 दिन। और वो इम्पॉसिबल था माल यहाँ से हटाना। 15 दिन में इतना माल नहीं निकल सकता है। सब पूरा माल दब गया, पूरा माल वेस्ट हो गया है। हे बघा चाच्याच्या आसू यायला लागले डोळ्यातून। असं ते नवीन दुकान त्यांनी हे केलेलं 5-6 वर्षापूर्वी लाखो रुपये त्यांनी लावले। इथे एक बघा असे मान टाकून चोरटे बी भुरटे चोर भरपूर आहेत इथं। त्याच्यासाठी असे रक्षण करावं लागत आहे। पोलीससुद्धा नाही त्या ठिकाणी। फक्त बांधकामावेळी हजारो पोलीस आणले, पाडून गेले। असं हे कारभार आहे कॉर्पोरेशनचा। तरी या ठिकाणी कॉर्पोरेशनवरती आणि अधिकाऱ्यावरती कारवाई कधी होणार? अधिकारी लोक पैसे घ्यायचे, हे करायचे, हप्ते घ्यायचे महिन्याला। असं झालेलं आहे या ठिकाणी। पहा दृश्य बघा या ठिकाणी। जिथं नजर जाईल तिथं बघा भंगार सगळे पडलेले आहेत, अस्ताव्यस्त पडलेले आहेत। लाखो रुपयाचं माल पडलेलं आहे। हे बघा